छत्रपती शिवरायांच्या काळातील ही शस्त्र तुम्हाला माहितीच नसतील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटची दोन शस्त्र तर लई डेंजर आहेत। तर पहिलं शस्त्र म्हणजे विटा, एक असा भाला जो किती वेळा वापरता यायचा, कारण याच्या मागच्या टोकाला एक दोरी बांधलेली असायची आणि तीच दोरी मावळ्याच्या मनगटाला बांधलेली असायची। जेव्हा शत्रू घोडेस्वार अंगावर यायचा तेव्हा हा भाला फेकून त्याला खाली पाडलं जायचं आणि पुन्हा तोच भाला वापरला जायचा। दुसरं शस्त्र म्हणजे जंबिया। हा एक छोटा वक्र खंजीर होता जो कमरेत लपवलेला असायचा। शत्रूशी अगदी जवळून लढताना जिथे तलवार वापरता यायची नाही तिथे जंबियाचा एक वार आणि शत्रुगार असा कार्यक्रम होता। अनेकांना वाटतं शिवकाळात फक्त वक्र तलवारी होत्या, पण किरज ही सरळ पातीची एक मजबूत तलवार होती। घोडदळात त्याचा जास्त वापर व्हायचा। समोरून येणाऱ्या शत्रूला टोचण्यासाठी आणि जड वार करण्यासाठी किरजचा वापर व्हायचा। पुढचं शस्त्र एवढं युनिक होतं की त्याबद्दल तुम्ही कधी ऐकलंच नसेल, ते म्हणजे मधू। काळविटांच्या दोन शिंगांपासून बनवलेलं हे शस्त्र दिसायला अगदी साधं होतं, पण क्लोज कॉम्बॅट मध्ये दुश्मनांचा कर्दनकाळ असायचं। यात एक छोटी ढाल असायची, त्यामुळे बचावही व्हायचा आणि त्याच वेळी समोरच्यावर वार सुद्धा करता यायचा। पण स्वराज्याचं रक्षण करणारं खरं शस्त्र म्हणजे आपले मावळे आणि त्या मावळ्यांना घडवणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज। जय भवानी, जय शिवाजी।